तर मनोज जरांगे पाटील यांना हायकोर्टाचा दणका बसलेला आहे व हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केला आहे। तरीही मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आंदोलनाला ठाम आहेत। तर पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहेत। मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। यात मागणीला घेऊन ते मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत। या आंदोलनाची सगळी तयारी देखील झाली आहे। विशेष म्हणजे एकीकडे गणेशोत्सवाची मुंबईत धूम असताना मनोज जरांगे पाटील हे देखील आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईत येणार आहेत। तर जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन पुढे ढकलावे असे आवाहन त्यांना केले जात आहे। पण जरांगे पाटील मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। असे असतानाच आता त्यांना पहिला मोठा धक्का बसला आहे की न्यायालयाने मनोज जरांगे यांना मुंबईत घेऊन आंदोलन करण्यास हा नकार दिलेला आहे। तर यासाठी जरांगे पाटील यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। तर न्यायालयाने नेमका कोणता निर्णय घेतला आहे हे आपण पाहूया। तर न्यायालयाने हा मनोज जरांगे येथे 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार होते। जरांगे यांच्या याच आंदोलनाविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। दुसरी याचिका ही ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती। या दोन्ही याचिकांच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करण्यात आला होता। सध्या सणासुदीचे दिवस आहेत। मुंबईत गणेशोत्सवामुळे मोठी गर्दी होणार आहे। हीच बाब लक्षात घेता मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। 2 आठवड्यापर्यंत त्यांना मुंबईत येता येणार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। तर परवानगी द्यायची झाली तर मुंबईच्या बाहेर नवी मुंबई, ठाण्यासारख्या परिसरात एखाद्या ठिकाणी परवानगी देण्यात यावी असा आदेश हा न्यायालयाने दिला आहे। तसेच न्यायालयाने जरांगे यांनी शांततेत आंदोलन करावे असेही म्हटले आहे। व यावर जरांगे पाटील यांची भूमिका काय आहे हे आपण पाहूया। तर न्यायालयाने मुंबईत येऊन आंदोलन करण्यास नकार दिल्यानंतर जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत व त्यांनी सरकारलाही सुनावले आहे व त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती। सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिली, त्यामुळे न्यायालयाने असा निर्णय घेतला। आमची टीम आता न्यायालयात जाणार आहे। आम्ही आमची बाजू मांडू असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केले। तसेच आम्ही शांततेत आमचे आंदोलन करू असे सांगत देवेंद्र फडणवीस हे आडकाठी घालत आहेत असाही आरोप जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केला। व चौथी बाब म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांना खडसावले आहे। तर ते बघूया। सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येत नाही, हा मुद्दा लक्षात घ्या। मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांना अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करता येत नाही अशा शब्दात मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाची स्पष्ट भूमिका ही केली जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। व अशाच व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया। त्याआधी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।